नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे मुंबई मेट्रो कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून विविध पदांकरता भरती निघालेली आहे. तर याकरता ज्या रिक्त पदांच्या जागा आहेत त्या पुढीलप्रमाणे: डायरेक्टर या पदासाठी मेंटेनन्स ही जी पोस्ट आहे यासाठी एक जागा आहे, ओपन कॅटेगरीसाठी ही जागा आहे आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ही जागा भरली जाणार आहे. त्यानंतरनी जनरल मॅनेजर पदाची एक जागा आहे ओपनसाठी, ती परमनंट असणार आहे. जनरल मॅनेजर ऑपरेशनसाठी एक जागा आहे ओपनसाठी, ती परमनंट असणार आहे. मॅनेजर ट्रेनिंगची पदाची एक जागा आहे ओपनसाठी, परमनंट असणार आहे. असिस्टंट मॅनेजर सिव्हिल एक जागा आहे ओपनसाठी, परमनंट आहे. असिस्टंट मॅनेजर OCC एक जागा आहे ओपनसाठी, परमनंट आहे. असिस्टंट मॅनेजर E&MC एक जागा आहे ओपनसाठी, परमनंट आहे. तर याच्यासाठी तुम्हाला http://mmrda.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन सगळी माहिती त्याच्यावरती तुम्हाला भरायची आहे. त्याच्यानंतरने डिव्हिजन्स ॲडमिनिस्ट्रेशन आणि रिक्रुटमेंट असं त्याचं हे असणार आहे आणि 5 डिसेंबर ही त्याची अंतिम तारीख असणार. तर आपण याच्यामध्ये डिटेल बघूया की साधारणतः पहिलं पद जे आहे डायरेक्टर मेंटेनन्ससाठी ओपनसाठी एक जागा आहे. त्याच्यासाठी पे स्केल जे आहे ते 1,44,000 ते 2,18,000 असणार आहे आणि यासाठी 7वा वेतन आयोग तुम्हाला पात्र राहील. यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे आणि रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटीसाठी तुम्ही हे वाचू शकता. त्याचं मॅक्सिमम एज लिमिट जे आहे ते 57 इयर्सचं असणार आहे. याच्यामध्ये ENTC इलेक्ट्रिक मेकॅनिक याच्यासाठी तुम्हाला ते पदातली संबंधित अनुभव असणं आवश्यक आहे. दुसरं आहे याच्यामध्ये ॲप्लिकेशन कशा पद्धतीने सबमिट करायचं ते ईमेल ॲड्रेसवरती तुम्हाला सगळे डिटेल्स आणि एक्सपिरियन्स त्याच्यावरती पाठवून द्यायचं आहे. दुसरं आहे जनरल मॅनेजर पदासाठी इलेक्ट्रिक आणि मेंटेनन्ससाठी 7व्या वेतन आयोगानुसार 78,000 ते 2,09,000 रुपये इतकं तुम्हाला त्याच्यामध्ये पेमेंट देण्यात येणार आहे. मोड ऑफ सिलेक्शन हे अपॉइंटमेंट होणार आहे ते रेल्वे आणि मेट्रोच्या कॅन्डिडेटच्या प्रोसेस थ्रू गेल्यानंतर त्या होणार आहेत. याच्यामध्ये क्वालिफिकेशन बघा, ग्रुप A साठी जे जागा आहेत त्याच्यासाठी तुम्हाला डिग्री हवी आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची आणि तुम्हाला कमीत कमी 7 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. जनरल मॅनेज पदासाठी सुद्धा तितकंच पे स्केल आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जे क्वालिफिकेशन आहे तर ते क्वालिफिकेशन तुमचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरची डिग्री असणं आवश्यक आहे आणि 7 वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. दुसरं आहे मॅनेजर, त्याच्यामध्ये 67,000 ते 2,08,000 रुपये इतकं तुम्हाला त्याच्यामध्ये पेमेंट असणार आहे आणि इलेक्ट्रिकल डिग्री असणं आवश्यक आहे. MBA सुद्धा आवश्यक आहे. 43 वर्ष मॅक्सिमम एज लिमिट आहे. असिस्टंट मॅनेजरसाठी 56,000 ते 1,77,000 इतकं पेमेंट आहे. त्याच्यामध्ये डिग्री किंवा डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये असणं आवश्यक आहे आणि 47 वर्ष त्याची अंतिम एज मर्यादा आहे. त्याच्यामध्ये मॅनेजर पदासाठी एक जागा आहे 56,000 ते 1,77,000 रुपये. त्यासाठी डिग्री डिप्लोमा इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इंजिनिअरमध्ये असणं आवश्यक आहे. असिस्टंट मॅनेजरसाठी सुद्धा तीच आहे, 43 वर्ष ही त्याची लास्ट एज मर्यादा असणार आहे आणि याची 5 डिसेंबर ही अंतिम तारीख आहे फॉर्म भरायची. तर याच्यामध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत, तुम्ही एकदा हे सगळं पाहून घ्या. याच्यासाठी वेगवेगळे ईमेल ID दिलेले आहेत. 4 नोव्हेंबरला ॲड प्रसिद्ध झालेली आहे आणि लास्ट डेट जी आहे ॲप्लिकेशन रिसीव्ह होण्याची ती आहे 5 डिसेंबर. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याला अप्लाय करा, जे पात्र असतील त्या सगळ्यांनी याला अप्लाय करू शकतात. अशाच नवनवीन माहितीसाठी रोजगार कट्टा या आपल्या लाडक्या YouTube चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.